ती भारतीय जनता पक्ष कशी जिंकत जातं हे मला राजकीय अभ्यासक म्हणून अत्यंत महत्त्वाचं वाटतं. अगदी मला पत्रकारांनी कायम सत्तेच्या विरोधात असलं पाहिजे वगैरे ठीक आहे, पण सत्ता कशी मिळते हे अभ्यासायलाच पाहिजे. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाला 100 पैकी 90 मार्क आपण देऊन टाकायला हवेत. यात कोणताही प्रत्यवाय कोणी ठेवूच शकत नाही. कसं असतं की तुम्ही नंतर कुठेतरी उठता आणि नंतर म्हणता की हे ऐक्य झालं असतं तर बरं झालं असतं, नसतं तर बरं झालं असतं, यांनी आम्हाला आपदा म्हटलं. या सगळ्यावर मार्ग काढायचे असतात. राफेलचा आरोप मोदींवर झाला होता, चौकीदार चोर हैसा झाला होता, त्या सगळ्याला ते पुरून का उरतात हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि कोणत्याही न्यूजरूममध्ये आज त्यावर चर्चा झालीच पाहिजे. दिल्ली कसं जिंकलं, राफेल असो किंवा भाजपवर झालेल्या प्रत्येक आरोपाचं ज्या पद्धतीचं रिटॅलिएशन, ज्या स्वरूपाचं प्रत्युत्तर हे भाजप कॅडरमधून तयार केलं जातं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं, तो उत्तम अशा स्वरूपाचा मीडिया मॅनेजमेंटचा प्रकार आहे. आणि मीडिया मॅनेजमेंट भाजपने कसं केलं आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्याला काही म्हणजे त्याच्यासाठी 90% मार्क दिलेच पाहिजे भाजपला. भाजप राजकारण हे समाजकारणासारखं न करता ते व्यावसायिक स्वरूपाचं कसं होऊ शकतं किंवा व्यावहारिक स्वरूपामध्ये कसं उत्तम होऊ शकतं यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करतं. आणि त्यासाठी म्हणून भाजपला 90 काय मी तर 99% मार्क देईन. कारण इतक्या ईर्षेनं प्रत्येक निवडणुकीत उतरणं आणि विजय आपल्याकडे खेचून आणणं यासाठी जी स्ट्रॅटेजी करावी लागते, यासाठी जी एक टीमवर्क करावं लागतं, ते भाजप सातत्यानं करतं आणि विरोधी पक्षानं हे त्यांच्याकडून शिकलंच पाहिजे. मात्र विरोधी पक्षाचा अभ्यास करत असताना आपण हे पण बघायला हवं की विरोधी पक्ष ज्यावेळेला महाराष्ट्रात लढत होता किंवा आता दिल्लीत लढत होता तर रसद जी उपलब्ध असायला हवी. कोणत्याही योद्ध्याकडे किंवा कोणत्याही राजकारणात पण रसदीची गरज असते. रसदीशिवाय तुम्ही युद्ध लढू शकत नाही. आणि आज विरोधी पक्षाची परिस्थिती अशी झालेली आहे की रसद नाही आणि जिथे रसद उपलब्ध असते तिथे कारवाई होताना दिसते अनेकदा. मग कधी ईडीची होते, कधी इन्कम टॅक्सची होते आणि मग रसदी या लॉक केल्या जातात आणि मग निवडणुकीनंतर तेच पक्ष बरोबर आल्यानंतर हजार कोटी रुपयांचे लॉक केलेल्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज परत दिल्या जातात. त्यामुळे काही गोष्टी या उत्तम आहेत. फक्त राजकारण हे समाजकारणासाठी केलं जाईल की ते फक्त सत्तेसाठी केलं जाईल याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे. अगदी मला याच अनुषंगाने एक नवा मुद्दा चर्चेत आणूयात आपण की अरविंद केजरीवालांच्या पाठीमागे असलेला दलित वर्ग, खूप मोठा दलित वर्ग त्यांच्या मागे होता, तो या निवडणुकीत कुठे गेला, त्याचा शिफ्ट कुठे झाला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण जातीय गणितं काहीशी वेगळी आहेत. जाट असतील, गुर्जर असतील, हा समाज आधी काहीसा भाजपच्या मागे उभा असल्याचा पाहायला मिळाला होता आणि आता जो दलित वर्ग गेल्या 10 वर्षात पूर्णतः म्हणजे अगदी केजरीवालांचं चिन्ह झाडू म्हणजे वाल्मिक नगर सारखा जो परिसर आहे दिल्लीतला तिथून त्यांनी खरं तर त्याची सुरुवात केली. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात देखील मोदींनी त्याच भागातनं केल्याचं पाहायला मिळालं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताचा जो दलित वर्ग आहे तो शिफ्ट झालाय का, या सगळ्या आकडेवारीवरनं काय वाटतं? 100% दलित वर्ग शिफ्ट झाला. आणि तो का झाला याची कारणं सरळ सरळ अशी आहेत की मीडिया मॅनेज होतो वगैरे या आपण समजात राहू नये. मीडिया मॅनेज होतो नाही, मीडिया मॅनेजमेंट आणि मीडिया मॅनेज होतो हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि सातत्यानं त्याचा नाही मुळात नॅरेटिव्ह मीडिया मॅनेजमेंट आणि मीडिया मॅनेज होतो या दोघांच्याही शब्दांचे विपर्यास आहेत. ठीक आहे, तर ते आपण क्लिअरली केले पाहिजे की मीडिया मॅनेजमेंट इज अ कम्प्लिटली स्किल आणि मीडिया मॅनेज होतो इट इज अ करप्शन. त्यामुळे या दोघही शब्दांचा योग्य वापर झाला पाहिजे. आपल्या कथनाचा वेगळा अर्थ निघू नये म्हणूनच मी बोलत होती. आपण त्याबद्दल स्पष्टता दिलीत हे फार उत्तम झालं. प्रश्न काय असतो की प्रश्न लढाया या न्यूजरूममधनं लढल्या जातात आणि नरेटिव्हच्या असतात. या समजात काँग्रेस लोकसभेतल्या विजयानंतर अडकून बसलं. मतदार निवडणुकीचे अर्थ लावत असतात. भारतीय जनता पक्ष मतदारांपर्यंत जातं. दलित मतदारांबद्दल तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. दलित वस्त्यांमध्ये ज्या पद्धतीचं सेवा कार्य संघाचे लोक करत असतात त्याला यावेळेला कुठेतरी राजकीय क्षेत्रात कन्व्हर्ट कसं करता येईल याचा विचार निश्चितपणे झाला. शिवाय मोदी हे दलित विरोधी आहेत, घटना विरोधी आहेत या अपप्रचाराला भारतीय जनता पक्षाने यावेळेला अत्यंत उत्तम उत्तर दिलं. आत्ता आपल्या हातात जी काय माहिती येते अगदी म्हणजे छोट्या सोर्सेसकडनं येते पण ती खरी असू शकते. दुष्यंत गौतम हे भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी समोर केलेलं नाव दिसतंय. ते दलित आहेत. त्यामुळे दलित वर्गाशी कुठेतरी जोडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष दिल्लीतनं एक संदेश देत आहे का
हा एक आत्ताच्या या क्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळ आहे मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवायला. तिथे बानसुरी स्वराज सारखी एक सुषमा स्वराज ज्यांनी अत्यंत कठीण काळात दिल्लीचं नेतृत्व सांभाळलं, तोही भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग होता. त्यात त्यांना यश आलं नाही. वेगवेगळे काही क्रिकेटर्स समोर आणले गेले, काही गायक समोर आणले गेले. अशा याच्यात या सगळ्यांना बाजूला ठेवून जर एक दलित चेहरा दिल्लीत दिला जाणार असेल तर भारतीय जनता पक्ष कुठल्या पातळीवर जाऊन विचार करतं याचा आपल्याला विचार करावा लागेल. शैलेंद्र परांजपे आणि सुनील चावके माझ्यापेक्षा जास्त दिल्ली ओळखतात, त्यामुळे आपण नाही. दिल्लीमध्ये तुम्ही जे म्हणलात की दलित वोट शिफ्ट झाली आहेत का, तर मला म्हणजे आपण अतिशय सूक्ष्म अभ्यास करू तेव्हा ते कळेल. परंतु मला आत्ता जे आकडे आलेत त्याच्यावरनं असं वाटत नाही की दलित मतं पूर्ण शिफ्ट झाली आहेत केजरीवालांकडनं भाजपकडे, आणि ती होण्याची शक्यता आत्ता तरी कमी दिसते. त्याचं कारण असं की त्यांनी मोस्टली दिल्लीमध्ये आपण हे समजून घ्यायला पाहिजे की दिल्लीचा हा वेस्ट जो भाग आहे राजेंद्रनगर आणि इकडचा, तिकडे सगळे पंजाबी आणि धनाढ्य लोक राहतात. म्हणजे आजच्या क्रिकेट टीममधले सगळे मोठे प्लेयर जे आहेत ते या पश्चिम दिल्लीमधले आहेत. आणि पूर्वेकडे म्हणजे यमुना पार आणि अनऑथोराइज सगळ्या कॉलनीज ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर, त्याच्यात हा सगळा दलित वर्ग. मग ते तुम्ही वाल्मिकी उल्लेख केलात कॉलनीचा, तर ही जी सगळी म्हणजे उदित राज नावाचे एक नेते होते पूर्वी सगळ्या ऑटो रिक्षावाल्यांचे आणि यांचे, तर या सगळ्या घटकांमध्ये केजरीवालांना पॉप्युलॅरिटी असायची कारणं दोन आहेत. त्यांनी काही प्रमाणात भाजपची वोट बँक तोडली कारण ते सुशिक्षित आहेत, ते RTI करतात, RTIला मॅक्सेसे अवॉर्ड आहे, त्यानंतर अण्णा हजारेंचे फॉलोअर आहेत, त्यांच्याकडे सोशल मीडियाची टीम आहे. म्हणजे ते ब्रश केलं हे टाकत नाहीत सोशल मीडियावर, पण मोदी कसे खराब आहे ते बरोबर टाकतात. त्यांना ती टॅक्ट आहे आणि ते ह्या म्हणाले तसं राजकारणी म्हणून ते अतिशय चांगलं काम करतात. म्हणजे कुशल राजकारणी पण आहेत. आत्ता जे त्यांचे इंटरव्ह्यू जे आहेत जेलमधून बाहेर आल्यावरचे ते पहा, लक्षात येईल. आणि तिसरं म्हणजे अनऑथोराइज कॉलनीमध्ये ज्या आरोग्य सेवा दिल्या, वीज दिलं, पाणी दिलं, लोकांची गरज तीच असते. कोणाचं कॅरेक्टर काय याच्यापेक्षा मला काय मिळतं हे महत्त्वाचं आहे. आणि दिल्लीतला जो समाज आहे आणि दिल्लीतला आम माणूस आहे त्याच्याशी नाळ केजरीवालांनी जी जोडून घेतली ती भल्यावाल्यांना जमलेली नाही. आज भारतीय जनता पक्ष देशभर इतका प्रभावी असताना त्यांना दिल्लीत नेता मिळत नाही. त्याचं कारणच ते आहे की त्या माणसाला त्या समाजाची नाळ कळावी लागते. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंना जनतेच्या मनाचा लसावी कळायचा, राज ठाकरेंना कळतो. त्यांनी परवा उदाहरण दिलं की लोक कसे डॉक्टरलाच औषध सांगतात यूट्यूबवर बघून की माशाची शी टाका वगैरे मिक्स करा, आणायची कुठनं, तर ते पटकन लोकांना हसू काय येतं तर समाजमानाशी जोडले जातात. आणि ते केजरीवालांना जमलं. पण काही प्रमाणात त्या डेंट त्यांची प्रतिमा हनन झालं कारण मोहल्ला क्लिनिकमध्ये भ्रष्टाचार आहे, शाळांमध्ये भ्रष्टाचार आहे, स्वतःचा राजवाडा मोठा आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हानी झाली आहे. म्हणून दलित वर्ग एका रात्रीत सगळा भाजपकडे जाईल असं मला बिलकुल वाटत नाही. मुद्दा महत्त्वाचाच आहे कारण मोदींच्या उदयानंतर पहिल्यांदाच असं काहीतरी दिल्लीमध्ये म्हणून दलित चेहरा आणावा लागेल त्यांना कदाचित. निश्चितच आपण सुनील चावके सरांकडे जाऊयात. सर, आपण पाहतोय दलित मतं जी आहेत ती पूर्णतः बदलली गेली का, कन्वर्ट झाली का असं म्हटलं जाते. त्यालाच जोडून एक